नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे पुन्हा एकदा ज्ञाना शेतीमध्ये आपले सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण जाणीवपूर्वक ज्या क्षेत्रातला ऊस गेलेला आहे आणि तुम्हाला समोर पाचट कुट्टी केलेलं दिसतंय किंवा हा जो ऊस आहे तो हार्वेस्टरने गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पाचट बारीक झालेला आहे. तर आपण मागच्या वर्षी असाच एक व्हिडिओ केला होता. आपल्या सगळ्या व्हिडिओचा मागचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे आणि मग उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर त्या प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव किंवा शास्त्र काय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव उद्देश ज्ञाना शेतीच्या व्हिडिओमधून असतो. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली जी आपण लिंक देतो, जी आपली ज्ञाना शेती वेबसाईट आहे त्याची लिंक असते, त्या पिकाची तुम्हाला सविस्तर माहिती आहे. तर आज आपण या पाचटाचे करायचे काय आणि ऊसाचे खोडवे किती घ्यायचे ह्या दोन विषयावर बोलणार आहोत. तर आपल्यासोबत मंगेजी आहेत. मंगेजी, तुमची ओळख करून द्या. मनोज भागवत. मनोजी, हां. माझं नाव मनोज भागवत. शिक्रापूरला जवळपास आपण आता बऱ्याच वर्षापासून इथे. तर शेती आपल्याला आवडीचा विषय. शेती क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं की मी एका MNC कंपनीत चांगला जवळपास 10 वर्षापर्यंत जॉब केला आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्राशी निगडीत ज्या निविष्ठा असतात त्या पुरवठा त्याच्यामध्ये सुद्धा. आणि फायनली असं होतं की आफ्टर 40 नंतर की एक आवड म्हणून सगळ्यात मोठं आपल्याला शेती करायची आणि शेतीवरतीच उदरनिर्वाह. जाणीवपूर्वक आपण शेती करणं म्हणजे शेती हा व्यवसाय हा सगळ्यात मोठं त्या अनुषंगाने पावलं उचललेत. आपल्याकडे आता इथं किती क्षेत्र आहे? 23 एकर आहे. 23 एकरामध्ये काय काय आहे आपल्याकडे? आपली मोस्टली जास्त प्रमाणात ऊस शेती आपण जवळपास आहेत ना 15 एकरावरती राहते. आणि 4 ते 5 एकर जवळपास आपण भाजीपाला आणि 1-2 एकर आपण जनावरांसाठी म्हणजे जे चारा करतो, स्वीट कॉर्न वगैरे. तर मग आता मला सांगा, ही जी आपण प्लॉटमध्ये उभा आहे हा ऊस किती अंतरावर लागवड केलेली आहे? 4.5 बाय 1.5 वरचा विषय होता. 4.5 बाय 1.5, बरोबर आहे. चांगली तुमची जमीन पण चांगली आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही थोडं उकरून पाहिलं, त्यांनी दाखवलं त्यांचा सेंद्रिय मातीचा कर्म हा जवळपास 1च्या आसपास असेल असा माझा अंदाज आहे. ते आपण त्याच्यावर पुढे बोलणारच आहे. मग आता हे ऊस जाऊन किती दिवस झाले? आत्ता 8 दिवसापूर्वी याची कटिंग झाली. मग आता हे ऊसाच्या आता ठीक आहे, तुमचा हार्वेस्टरनं ऊस गेलेला आहे, बरोबर. मग आता ह्याचा समजा हार्वेस्टरनं नाही गेला तर तुम्ही ऊसाच्या पाचटाचं काय करता आणि हार्वेस्टरनं गेला तर काय करता? आता एक आहे की मजुरांनी तोडलं तर शेवटी पाचट राहणार आहे ॲज इट इज, बरोबर. तर ते पाचट आपण काय करतो, पाचट कुट्टी करतो, बरोबर. ओके. एक आणि तापल्यानंतर परत नंतर आपण काय करणार आहे, बगला मारून ते पाचट गाडतो आणि गाडल्यानंतर समजा ते पाणी बिणी दिल्यानंतर म्हणजे पाचटाचं खत होतं. हा एक प्रकार झाला, बरोबर. आता ह्यावेळेस आपण काय हार्वेस्टर तिरी होती, तिरीला आपण बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला सांगतो 1 महिनाभर आपल्याला ताव द्यायला लागतो ज्यावेळेस हार्वेस्टरसाठी. मग त्यावेळेस बऱ्यापैकी सगळ्यात मोठं रान वाळलं जातं. हार्वेस्टरने तोडणी होती, खरडून तोडणी होती. आपल्याला ऊस मोडायचाच आहे, तुडवणी पण भरपूर असते. म्हणून त्या अनुषंगाने फायनल म्हणजे 3ऱ्या वर्षात आपण काय करतो, हार्वेस्टरचा उपयोग करतो. सुरूला आपण मजुराकडूनच तोडतो, दुरीला सुद्धा मजुराकडून तोडतो, पण 3ऱ्या वर्षी आपण काय करतो, हार्वेस्टरचा उपयोग करतो. आता हार्वेस्टरने तुटले, आता नॅचरली कसं आहे आपल्याला काय पैसे द्यायला लागत नाही, पाचट कुट्टी जाग्यावर होती आणि बारीक भोगा सर्व तुम्हाला. मित्रांनो, खरंच पाचटाचं करायचं काय? मी बरेच शेतकरी आता जसं भागवत साहेब बोलले की ते म्हणतात की आम्ही पहिल्यांदा जर असेल तर आम्ही पाचट कुट्टी करतो आणि शेवटच्या टप्प्यात 3ऱ्या किंवा 2ऱ्या हंगामात ज्यावेळेस ऊस मोडायचं त्यावेळेस आम्ही हार्वेस्टरनं तोडणी करतो. माझं ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं मत आहे. मित्रांनो, माझं म्हणणं आहे की तुम्ही पाचटाचं काहीच करू नका. ना ते सरीत ढकलायचं, ना एक आडसरी करायचं, ना बारीक करायचं. फक्त काय करायचं, ऊसाची तोंड तोडून गेल्यानंतर ऊसाची तोंड किंवा बेटाची तोंड मोकळी करायची. तेवढ्यापुरतं फक्त एखाद्या काठीनं टिपऱ्यानं ऊसाची बुडखे मोकळे करायचे, एवढं करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे खोडव्यामध्ये ताबडतोब ज्या दिवशी तुमचे ऊसाचा तो प्लॉट संपल त्या दिवशी त्या रानातले सगळे टिपरे गोळा करायचे, ट्रॅक्टरमध्ये टाकायचे आणि त्याच्या 2ऱ्या दिवशी 1 ते 2 दिवसामध्ये ऊसाचे खोडके जे आहेत, आपण आता ऊसाबद्दल बोलत आलो, खोडव्याचं नियोजन कसं करतं, 1 मिनिट. तर त्यामध्ये काय करायचं, ऊसाचे जे आपले खोडके असतात त्या चांगल्या जमिनीच्या खालून 1 ते 2 जमिनीतल्या कांड्यात तुटल्या पाहिजेत. कारण जेवढा कोंब खालून येईल, ऊसाच्या कांडीच्या खालून येईल, जमिनीमधून येईल, तेवढा जोरदार राहतो. तर असं माझं म्हणणं आहे. आणि बऱ्याच वेळा आपण ऊसाचं पाचट कुट्टी करण्याचं कारण काय?
कशामुळे करतो आपण किंवा शेतकरी का करतात? जाळणे हा नंतरचा विषय. जाळणे हा नंतरचा आहे. जाळणे तर कुणालाच मान्य नाही तरी लोक करतात काय माहित नाही. नाही नाही, जाळणे म्हणजे तुम्हाला सांगतो तो दृष्टिकोन पण शेतकऱ्यांचा मी बघितला की त्यांचं मत आहे की जमिनीला ताव बसला पाहिजे, म्हणजे बरोबर, भाजली पाहिजे तर ती भिजाट जमीन नंतर चालणार. 1 नंबर. 2 नंबर, पाचट कुट्टीला विरोध काय लोकांचा की इथं उंदीर बुशी हा जो प्रकार जो येत ना तो त्रास होतो. म्हणजे जर पाचट राहिलं तर प्रमाणापेक्षा समजा हे कंपोस्ट तयार होतं आणि मग भुसभुशीतपणा मिळाला की उंदीर थोडंसं समजा खोडाला इजा करू शकतो. बरोबर, हा प्रकार आहे. म्हणून समजा तुम्ही आता बारीक करता मग कारण काय तर तुम्हाला जाळण्याचं कारण म्हणजे जमीन तापावी. बरोबर. आता कुट्टी करण्याचं कारण काय तर उंदीर घुशी. मला जेवढं कळतं तेवढं प्रेक्षकांनी याच्यावर कमेंट करावी. मला जेवढं कळतं जिथं तुमचा ओलावा असेल तिथं उंदीर आणि घुशी येत नाही. आता राहता साप येतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात ते तर कुठेही राहू शकतात. बरोबर. नॅचरली. त्याच्यामुळं विनाकारण 2,500 ते 3,000 रुपये पाचट कुट्टी सुद्धा करायची खर्चाची गरज नाही असं मला वाटतं. आणि मी आपल्या अगोदर बोललेलंच आहे. त्याच्यावर खरंच मी मागच्या 7-8 वर्षापासून त्याच्यावर प्रयोग करतोय आणि मी स्वतः पाचट जाळत नाही, कुट्टी करत नाही. फक्त खोडक्याची तोंड मोकळी करायची, खोडक्यात चांगल्या छाटून घ्यायच्या. हा पहिला टप्पा. आता बरेच लोक त्याच्यावर काय 40-20 किंवा 20-20-20 NPK टाकतात आणि मग डिकम्पोजिंग कल्चर टाकतात आणि मग त्याच्यावर कुजण्यासाठी करतात. ह्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? कुजवावं का नाही कुजवावं? कुजवावं, पण जेवढं बी तुमचं काय म्हणतो आपण सेंद्रिय असन थोडक्यात की डिकम्पोजिंग कल्चर पर्यंत ठीक आहे. पण काही लोक युरिया सिंगल सुपर फॉस्फेट टाकतात. तुम्हाला सांगतो याला माझा विरोध आहे. काय होतं शेवटी तुम्हाला सांगतो जी काय तुमचे जीवाणू वाढवताय त्या जीवाणूला परत मारायची खतं तुम्ही काय करताय लगेच टाकताय. बरोबर. म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने कुजवणं हा प्रकार आहे. तर काय होतं नैसर्गिक म्हणजे काय की पहिलं पासाड गेल्यानंतर हे तापलं पाहिजे. हे जर तापलं तर तुमचं एक 8-15 दिवस तापल्यानंतर तुम्हाला सांगतो हे जर माती आड गेलं किंवा ॲज इट इज जरी राहिलं आणि तापल्यानंतर याच्यावर जर का पाणी जर गेलं ना तर हे निसर्गात कुजणार आहे. मित्रांनो याच्यामध्ये कृषी विद्यापीठ काय म्हणतंय 20-10-20 म्हणजे काय 20 नत्र 10 स्फुरद आणि 20 पालाश आणि मग डिकम्पोजिंग कल्चर एकरी त्या प्रमाणात टाकावं आणि मग ते पाचट कुजवावं. माझा तर उलटा प्रश्न आहे, पाचट कुजवायची घाई कशासाठी करायची? पाचट कुजवण्यासाठी कल्चर टाकायचं कशासाठी? बरं जे आपण कल्चर आणणार आहे त्याचा दर्जा काय राहणार आहे, त्याचा काउंट किती राहणार आहे हा पुढचा भाग. आपण प्रत्येक टप्प्यावर शेतीचा उत्पादन खर्च पिकाचा कसा कमी करता येईल त्याच्यावर बोलतोय. तर मग मला जर पाचट तसंच राहिलं हळूहळू कुजलं पाण्याच्या मातीच्या संपर्कात आलं की ते कुजायला सुरू होत असताना जाणीवपूर्वक आपण जसं म्हणतो तसं कुजवायची काय गरज आहे? कारण माझं पीक सुरुवातीला लहान असणार आहे, मग त्याला फुटवे फुटणार, मग तो वाढेल लागणार. जसं जसं हळूहळू रान झाकून राहील पाण्याची गरज कमी होती तण येत नाही. आणि जर पिकाला जेवढं लागेल तेवढं अन्नद्रव्य जसं जसं पाचट कुजल तसं मिळत असेल तर पाचट कुजवण्याची घाई सुद्धा कशासाठी करायची? नाही बरोबर आहे ना. बरोबर. निसर्गात जर होत असेल ना आपण बोलले आपण मध्ये हस्तक्षेप का करायचा आणि शेतकरी आहेत ना त्यासाठी खर्च का करायचा? जास्त हस्तक्षेप करतो आणि खर्च ओढून घेतो. बरोबर. आणि मग हे परिणामी काय होतं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे म्हणतो ना की पिकाचा उत्पादन खर्च वाढतो आणि तुम्हाला सांगतो आउटपुट कमी. बरोबर. त्याचा इम्बॅलन्स झाला की शेतकरी पुढं. त्यामुळं मित्रांनो लक्षात ठेवा पाचटाचं काही करायचं नाही, बुडक्या फक्त मोकळ्या करायच्या. सुरुवातीला पाणी देताना एखाद दुसऱ्या पाण्याला तुम्हाला त्याला वाट करून द्यावं लागते. उलटं पाणी इतकं चांगलं आणि छान बसतं की पुढं तुम्हाला महिनाभर जरी पाणी दिलं नाही तरी तो वापसा कायम राहतो. आता ऊस खोडव्या व्यवस्थापनेचा जो दुसरा मुद्दा येतो मित्रांनो, पहिला आपण खोडक्या छाटणी घेतल्या जेवढ्या जास्तीत जास्त मातीतल्या कांड्या काढता येतील म्हणजे 1 ते 2 मातीतल्या कांड्या निघल्या आणि त्याच्या खाली आपल्या 3-4 कांड्या असतात त्याच्यातून कोंब आला तर तो मोठा असतो, सशक्त असतो, त्याचा मोठा ऊस होतो. आता ह्याच्या पुढचा जो मुद्दा येतो याचा मुद्दा येतो की ह्याला खत द्यावं का आणि किती द्यावं कसं द्यावं ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? यात मुळात म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आहेत ना सुरू ऊस असतो तर त्यावेळेस तुमची फुटव्यांची संख्या कमी असते. ज्यावेळेस खोडवा असतो तर त्यावेळेस खालून जमिनीतून येणारे तुम्ही म्हणते त्याप्रमाणे फुटवे जास्त निघणार. तर कसं आहे की खत जर आपण दाणेदार स्वरूपातलं देतो तर ते आत्ता टाकल्यानंतर काही दिवसानंतर ते मिळणार असतं अवेलेबल फॉर्म मध्ये. त्याच्यामुळं ज्यावेळेस ऊस तुटतो ना तर माझं असं मत आहे की त्यावेळेस लगेच म्हणजे पाण्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायचंय पर्टिक्युलरली एक 4 ते 8 दिवस समजा हे पाचट तापून द्यायचं आणि 8 दिवसानंतर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे समजा पहारीनी म्हणा किंवा बगला म्हणा समजा कोणत्याही जे शेतकऱ्याला समजा त्या पद्धतीने खत देणं गरजेचं आहे आणि पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं
की नॅचरली ज्यावेळेस खोडक्या छाटलेल्या असतात त्यावेळेस जो जोम जो असतो ना तो जोम चांगला मिळतो, एक सपोर्टिव्ह त्याला अन्नद्रव्य मिळालं पुढे कृषी विद्यापीठ काय म्हणते, बुडक्या छाटून घेतल्यानंतर बुडक्याच्या तोंडावर एखादं साधं कीटकनाशक बुरशीनाशक मारा. ऊस तुटून गेल्यानंतर 3-4 दिवशी खोडक्या मारायच्या आणि 4-5 दिवसात पुढं पाणी सुरू झालं पाहिजे. जेवढं पाणी लवकर द्याल, जास्तीत जास्त उशीर म्हणजे आपल्याला 15 दिवसापेक्षा जास्त राहणं म्हणजे आपण आणखीन खोडक्या मारतो असं आहे. आता जर मग बगला फोडायच्या का, खत द्यायचं का, आणि खत द्यायचं तर किती द्यायचं. कृषी विद्यापीठ काय म्हणते 50-50-50 म्हणजे 100-50-50 NPK द्या, त्याच्यातला नत्र अर्धा द्यायचा किंवा पूर्णमधला अर्धा ताबडतोब दुसऱ्या पाण्याच्या वेळेस द्यायचा आणि राहिलेला जो 100-50-50 मधला जो नत्र स्फुरत पालाचा आहे तो 2 महिन्याच्या आसपास किंवा तुमची पाण्याची परिस्थिती काय बघून किंवा पावसाच्या पाण्याच्या हिशोबाने पुढचा द्यायला पाहिजे. आता कृषी विद्यापीठाने असेही प्रयोग केलेत की जारवा तोडावा का, त्याची मशागतीची गरज आहे का. पाडेगाव कृषी संशोधन केंद्र जे ऊस संशोधन केंद्र आहे तिथं प्रयोग झालेले आहेत. ऊसाची कुठल्याही प्रकारची खोडव्याची मशागत जर नाही केली, कारण मशागत करतोच आपण कशासाठी की एकतर जारवा तोडायचा, मुळ्या तोडायच्या किंवा खत द्यायचं आहे. तुम्ही जारवा तोडा नाही तोडा, मग निडवा असो किंवा 5वं-4थं पीक असू द्या, त्याचा पीक वाढीवर उत्पादनावर काही फरक पडत नाही असे स्पष्ट निष्कर्ष आहेत. आता राहिलं मला खत द्यायचं आहे. खत देताना आता सध्या एकत्रित अवजार जे आहे म्हणजे ते बगला फोडतंय, मुळ्या तोडतंय आणि त्याच्यासोबत आपल्याला खत द्यायची सुद्धा व्यवस्था झाली आणि खत दिल्यानंतर ते माती अडवायची. जर तुम्हाला वाटत असेल फार तर तुम्ही हे करावं. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे पहारीनं खत द्यायचं असेल तर आपल्याला खोडकीची एका बाजूला 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर एक छोट्या मुठीत बसेल एवढं खत आता द्यायचं दुसऱ्या पाण्यावर आणि त्याच्यानंतर 2 महिन्याच्या आसपास पाण्याची उपलब्धता बघून पुढचा राहिलेला खतना म्हणजे NPKचा डोस द्यावा. हा झाला आपल्याला पहिलं 2 नंबरचा मुद्दा आपल्याला म्हणजे खोडव्याच्या नियोजनाबाबत. आता तिसरा मुद्दा येतो आंतरमशागतबद्दल बोललो आपण. आणि मग तण नियंत्रणामध्ये काय करणं अपेक्षित आहे. जर पाचट ठेवलं तर काय होतं, जाळलं तर काय होतं, तुम्हालाही माहिती आहे, जरा त्याच्यावर सांगा. पाचट जर ठेवलं ना समजा पूर्ण पाचटाचं जर आच्छादन असेल तर पाण्याचा एक प्लस पॉईंट आहे की 2 पायांमधलं अंतर आहेत ना खूप ट्रिमेंडस वाढतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला टेन्शन नाही. बरोबर. मोस्टली एक बघतो की ऊस हा जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये तुटतो. बरोबर. आणि उन्हाळ्यात सगळीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम येतो. मग तो एक पर्याय सगळ्यात मोठा चांगला आहे की बाबा चला ठीक आहे पाचट एक आच्छादन म्हणून सगळ्यात पाण्याची बचत. 2 नंबर तण नियंत्रण हा महत्वाचा विषय आला. मग तण नियंत्रण जर म्हणलं की गवत इथं उगवण्याचं जे प्रमाण जास्त ना ते 80-90% कमी होतं. आणि जर थोडंफार काय असेल तर ते आपण काय करतो उपसून ठेवू शकतो. ओके, पाणी देताना तो एक प्रकार. तणनाशकाचं सगळ्यात मोठं तणनाशक वापरल्याने कोणत्याही जमिनीचा काय फायदा झाला अशातला प्रकार नाहीये. मग जेवढं तणनाशक तुमचं कमी असेल तेवढं सगळ्यात मोठं जीवाणूंची संख्या ही चांगली आहे. तुम्ही जमिनीला जिवंत ठेवा ना. बरोबर. तणनाशक तुम्हाला सांगतो जर का कमी करण्यासाठी तण कमी करण्यासाठी जर पाचाट जर कारणीभूत असेल तर पाचाट बिनधास्त तसंच ठेवणं गरजेचं आहे. दीर्घकाळ पाचाट असणं गरजेचं आहे. घाई करण्याची गरज नाही. पाचट 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले. पाचटाचं काही करू नका. जेवढं जास्त पाचट राहील म्हणजे पहिल्या पिकाचं, दुसऱ्या पिकाचं, तिसऱ्या पिकाचं, मी पुढं खोडव्यावर किती घ्यायचे ह्याच्यावर येणार आहे. त्यामुळं तण नियंत्रण होतं. पाण्याच्या पाळ्यात त्याचं अंतर वाढतं. आंतरमशागतीची काही गरज नाही. फार तर तुम्ही जे आपले ऊसाची बेटा असते त्याच्यात काय वेलबिल असेल ते हाताने उपटून घ्या. आणि जर 4.5-5 फुटाच्या वरती पट्टा असेल तर त्याच्यात जर मजूर मिळत नसतील, हाताने उपटण्यासारखं नसेल, हराळी लावण्यासारखं असेल तर तुम्ही बिननिवडक तणनाशक तुम्ही वापरू शकता. बरोबर. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा येतो की नांग्या भरणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आपण जनरली शेतकरी ऊस मोडतात कशामुळं, निडव्यानंतर. बरेच कोल्हापूरसारख्या भागात तर फक्त आता अडसाली घेतात, त्याच्यानंतर काही मंडळी खोडवा घेतात. मग आपल्याकडे जसं निडवा म्हणतो ते तुम्ही तिरी म्हणता त्याला. मग तुम्ही ऊस का मोडता. मुळात म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण ऊस लावतो सुरूला, चला ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो रोपांची संख्या असो नाहीतर आपण जी लागवड असतो ती आपण अंतरानुसार आपण केलेली असते. बरोबर. पण मजुराकडून म्हणा किंवा तुमच्या किडींमुळे म्हणा, रोगामुळे म्हणा किंवा निकृष्ट थोडंफार बियाण्यामुळे जी काय गळती होती म्हणजे तुमची एकरी जी रोपांची संख्या त्याच्यातून जी गळती होती ना ती खोडव्याला होती किंवा तिरीला होती. बरोबर. मोस्टली आपण ज्यावेळेस 30-40 टनापर्यंत उत्पादन येतं त्यावेळेस आपण मोडायच्या भूमिकेत असतो. बरोबर. जर तुमचं 70-80 टनाच्या सगळ्यात मोठं भूमिकेत जर का तुमची तिरीनी जर दिलं तर मोडायची काहीच गरज नाही ना. मग आपण तुम्ही जी जसं म्हणताय की पर्टिक्युलरली की बाबा काहीच मशागत न करता
ॲज इट इज ऊस तसाच ठेवायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला खतं टाकत पुढं पुढं त्याचं जायचं. मग तो चौथाही असू पाचवाही असू सगळ्यात मोठा आपण त्या पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो याला मला असं म्हणायचं की मग ही म्हणजे जंगली शेती, म्हणजे त्या जंगलामध्ये पर्टिक्युलरली माणसाचा काय हस्तक्षेप करायचा नैसर्गिक शेती म्हणून, कमीत कमी मशागत म्हणू आपण, शून्य मशागत म्हणू आपण त्याला. काय झालंय आपला या सगळ्याचा सुचवण्याचा उद्देश तरी काय आपल्याला काय विकायचं नाही, आपल्याला काय कुणाला तोट्यात घालायचं नाही, आपल्याला काय कुठल्या गोष्टीचा व्यवसाय करायचा नाही. माझ्या डोक्यात एकच असते की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे. कारण एकदा ऊस मोडून पुन्हा ऊस करायचा म्हणलं तर ऊसाचे कोंब दिसेपर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च येतो. बरोबर, जास्त 20 ते 25 ॲव्हरेज, कुठं कमी येईल कुठं जास्त. मग मित्रांनो माझं तंत्र असं आहे, कृषी विद्यापीठ काय म्हणते की ज्या ठिकाणचा ऊस मोडायचा आहे तिथली काही बेटं काढून आणा आणि इथं लावा. हे तर शक्य होणार नाही, कारण सांगणं सोपं असतंय, करायला इतकं सोपं नाही. आम्ही काय सल्ला देतो लोकांना, जर तुम्हाला सलग 2 फुटावर सरीला जर बेट नसेल तर पाऊस चांगले झाल्यानंतर म्हणजे 100 mm पेक्षा पावसाळ्यात पाऊस जास्त झाल्यानंतर एक अंदाज घ्या किती रोपं लागतील. बस 500-500च एकरी रोपं आणायची आणि जिथं गॅप 2 फुटापेक्षा जास्त आहे तिथं एका साईडला लावायची, कारण त्याला पाणी सुरुवातीला जायला पाहिजे. सरीकडून जिकडं उतार ढाळ आहे त्या बाजूनं पाण्याचा ओलावा राहील अशा ठिकाणी लावायची. मित्रांनो असं जर केलं तर पहिल्या वर्षी त्या रोपाला जास्त फुटू येत नाहीत, परंतु नंतरच्या पुढच्या पिकामध्ये मात्र त्याचं चांगलं बेट होतं. आणि दर 2 वर्षाला दरवर्षी जर तुम्ही 500-200 जर रोपं आणून लावली तर आयुष्यभर पुन्हा आपल्याला ऊसाची मोडायची गरज नाही, जो की आपल्याला पुढं तुम्हाला दरवर्षी 2 वर्षांनी 3 वर्षांनी 20 ते 25 हजार रुपये खर्च येणार आहे, तो आपल्याला टाळायचा. आणि यासाठी एवढं करायचं आहे. आता जर विचार केला साहेब की ऑस्ट्रेलियामध्ये कमीत कमी 6 ते 7 खोडवे घेतात. तुम्ही ऊस उत्पादक देश कुठलाही जर बघितला तर 1 आणि 2 खोडव्यावर कुणीही राहत नाही. आणि आपला भारत देश आज ऊस उत्पादनामध्ये 1 नंबरचा आहे, म्हणजे टोटल एरियामध्ये आणि प्रोडक्शनमध्ये. परंतु ॲव्हरेज उत्पादन किती आहे आपलं देशाचं काढलं तर 79 आहे, महाराष्ट्राचं काढलं तर 90 टन आहे. 90 टन म्हणजे इकरी झालं किती, 40पेक्षा कमी. आणि मग एवढा सगळा जर उत्पादन खर्च वाढवता त्यापेक्षा तुम्ही, आता मी साधा हिशोब सांगतो तुम्हाला, जर तुम्ही तिसरं पीक असेल दरवर्षीचं 4 टन पाचट, तिसऱ्या वर्षी 12 टन पाचट झालं, त्यातलं अर्ध कुजेल अर्ध राहील. 5व्या वर्षी किती होईल, 16 टन. शेणखत मिळत नाही, रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत. शेणखत मिळालं तरी ऊसासारख्या शेतीला परवडत नाही टाकायला, कारण फळ आणि मिळत पण नाही. आणि मग त्याचा एवढा खर्च होतो की ते कुठल्याच गणितात बसत नाही. मग माझ्याकडे ज्या जमिनीमध्ये जे तण येतं ते जागेवर उपटून टाकू आपण, पाचट येतं ते जागेवर तसंच ठेवू, हळूहळू कुजू, पिकाच्या गरजेप्रमाणे मातीचा पाण्याचा संपर्क आला की कुजत राहील. आणि वर्षानुवर्ष काही मशागत न करता फक्त तुटाळ किती होती, रोपं किती लावा लागतील तेवढ्यापुरती पहिल्या वर्षी रोपं सेट होईपर्यंत 2 महिने त्याची जर काळजी घेतली तर हा सगळ्यात मला वाटतं 1 नंबर पर्याय. तुम्हाला काय वाटतं याच्यात? नाही बरोबर आहे तुम्हाला. हे बघा आता कसं आहे माहिती आहे, म्हणतो माणसं असता म्हणजे शेतकऱ्याचा हस्तक्षेप जो आहे ना तो उलट शेतीमध्ये तसा कमी झाला पाहिजे. म्हणजे अनावश्यक तुम्हाला सांगतो म्हणतो ना की आपण पॉवर टिलरनी फोडणं म्हणा, बांधणं म्हणा, समजा सुरूला ठीक आहे, सुरूच्या नंतर ज्या काय कल्टिवेशन प्रॅक्टिसेस असतात बरोबर तर त्या कमी केल्या पाहिजेत. आणि ॲज इट इज जर का आपण जर करू तर आपला दरवर्षी मी तर म्हणतो 20,000ची बचत होईल समजा ह्या मशागतीवरती. आणि काय असतं जमिनीला विनाकारण हलवणं पण तुम्हाला सांगतो खूप चुकीचं आहे. कारण त्याच्या ज्या मायक्रो ऍक्टिव्हिटी ज्या असतात आतमध्ये, आता तुम्हाला सांगतो पॉवर टिलरचाच विषय घ्या. आता आपण पाचट जर ठेवलं आणि पाचट जर समजा हे बांधणीच केली नाही काय नाही आणि असंच जर आपण पहारीने खतं जर दिली तर याच्यात मी आजचं जे पॉवर टिलर हा जो विषय आहे ना VST कंपनीचं जे म्हणतो ना मातीचं भर थोडक्यात, तर त्यांनी गांडुळांचे पार तुकडे तुकडे होतात. आणि आपला उद्देशच तो आहे. जर शेतकरीचा मित्र जर का तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो ना पहिलीपासूनच शिकत आलेलो की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, तर त्याचा पार इथं शेतीमध्ये पार भुगा होतो त्या पॉवर टिलरने. मग तो जर का ऐका मित्र जिवंत नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही कसं सगळ्यात मोठं पुढे शेती. तर आतमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना त्यांची पण तुम्हाला सांगतो जी ग्रोथ असते ना की जे वाढत असती तर ती ग्रोथ सुद्धा डिस्टर्ब होती. का तर त्यांनी तुम्हाला सांगतो जो वापसा असतो त्या वापशाचं पूर्ण काय म्हणतो आपण की निर्जीव होणं किंवा ड्राय होणं, कोरडं होणं, अशा अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो बेस्ट आहे की अशाच पद्धती म्हणजे तुम्ही हलवाहलव काहीच करू नका. फक्त जसं तंत्रज्ञान की गेल्यानंतरनं कटिंग करणं, गोडव्याची छाटणी करणं, त्याला काय स्प्रे घ्यायच्यात बुरशीनाशक कीटकनाशक तेवढं घेणं, खताचं सगळ्यात मोठं पाहणीचं नियोजन करायचं आणि पाण्याचं समजा बस. आणि माझा हाच मेसेज आपल्याला आहे की
खोडवा निडवा ऊस मोडायच्या भानगडीत पडू नका, मशागत कमीत कमी करा. आता जसा हिशोब केला होता, 4थ्या वर्षी जर 12 टन 16 टन जर माझं सेंद्रिय कर्ब त्या जमिनीमध्ये आच्छादन पडत असेल पाचटाचं आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होत असेल, जमीन झाकून राहते, जमीन मऊ राहते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीवाची कार्यक्षमता वाढते आणि जमिनीमध्ये असणारे सगळे प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी फायद्याचं होतं. त्यामुळं बघा मित्रांनो, पाचट जाळायचं नाही, पाचट सारायचं नाही, पाचट बारीक करायचं नाही आणि कमीत कमी किंवा शून्य मशागत घेऊन फक्त खाडे भरत राहायचं आणि वर्षानुवर्ष ऊस पीक घ्यायचं. मला वाटतं हाच एक ऊस शेतीमध्ये कायमस्वरूपी कमी खर्चाचा आणि शेतकऱ्याला कितीही क्षेत्र असेल तर कमीत कमी डोक्याला ताप होणारा हा पर्याय योग्य राहील असं मला वाटतं. यातून होतं आहे काय, मी म्हणतो 40 टन उत्पादन जरी मिळालं, 4थ्या पिकाचं गृहीत धरा, 40 टनाचे 1,20,000 रुपये होतात, बरोबर. त्याच्यातून अक्षरशः खोटं नाही सांगत की 8 ते 10,000 सुद्धा एकरी खर्च होत नाही. आणि जर मला काही न करता 12 महिन्यात, बरं खोडवा निवडवा तुमचा 12च महिन्यात जाणार, त्याला काय 16 महिने 18 महिने 14 महिने लागत नाहीत. दर वर्षाला मला सगळा खर्च जाऊन जर एकरी 1,00,000 रुपये होत असेल तर शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? शेती फायद्याचीच आहे, शेती तोट्याची हा विषय नाही आहे. मुळात म्हणजे काय होतं, शिक्षण नसलेली लोक शेतीमध्ये उतरणं आणि तुम्हाला सांगतो कोणतंही पीक कधीही, आता आपण म्हणतो ना की जाती खूप आहेत, खतं खूप आहेत, मग ह्या निविष्ठांची जी चॉईस करणं जी आहेत ना ती अशिक्षित शेतकऱ्याला जमत नाही. म्हणजे तो प्रॉपर त्याचा स्टडी नसल्यामुळं तो काय करतो, चुकीच्या गोष्टी सगळ्यात मोठं आणतो आणि तो टाकतो. ओके, तर त्याच्यामुळे त्याचा जो काय पुढं नुकसानी त्याची जी आहेत ना हे होऊन जातं. तर अशा वेळेस काय पाहिजे आपल्याला, जसं शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, शेती परवडण्यासाठी? शेतकऱ्याचा फायदा म्हणजे काय की उत्पादन खर्चावरती कसं नियंत्रण किंवा कशी कटोती करता येईल, बस हाच सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा फायदा आहे. तर मित्रांनो, भागवतजींना आपल्याला वेळ दिला, त्यांची खूप चांगली शेती आहे, त्यांचा स्वतःचा BSc ॲग्री आहे, त्यांचा अनुभव पण आहे. अजून आपण एखाद्या पिकाबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करत आहे, त्यांच्याकडे दुसरंही पीक आहे. तर नंतर भेटूया. धन्यवाद.